नमस्कार मित्रांनो, पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। या आपल्या चॅनलवरती आपण दर 2 ते 3 दिवसानंतर करंट अफेअरचा एक व्हिडिओ अपलोड करत असतो, ज्या प्लस करंट अफेअर प्लस जीके हा टॉपिक कव्हर करत असतो आणि त्याशिवाय असेच महत्त्वाचे काही टॉपिक्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर मग स्टार्ट करूया। आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय। तर मित्रांनो, यामध्ये आपण पूर्ण गव्हर्नर आणि व्हाईसराय कंप्लीट केलेलं नाही आहे, तर जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते गव्हर्नर जनरल्स आणि व्हाईसराय मी इथे कव्हर केलेले आहे। येणाऱ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट यामध्ये क्लिअर झालेल्या असेल। तर बघा, रॉबर्ट क्लाइव्ह दिलेला आहे आपल्या समोर 1757 ते 1760 आणि पुन्हा एकदा 1765 ते 1767 दरम्यान रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर आलेला होता बंगालचा। बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता, तर तो रॉबर्ट क्लाइव्ह बनलेला होता। इथे बघा, तुम्हाला दिसत असेल प्लासीची लढाई 23 जून 1757 ला झाली होती आणि रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्या दरम्यान ही प्लासीची लढाई झालेली होती। प्लासी हे ठिकाण आज पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। 23 जून 1757 ला ही प्लासीची लढाई झाली होती आणि रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीची लढाई जिंकली होती मीर जाफरच्या फितुरीमुळे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला। आणि बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता, तर तो रॉबर्ट क्लाइव्ह बनलेला होता। 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी प्रशासन व्यवस्था सुरू करणारा रॉबर्ट क्लाइव्ह होता। यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे आणि हीच जी दुहेरी शासन व्यवस्था आहे मित्रांनो, ती बंद करणारा होता वॉरन हेस्टिंग। इथे बघा, क्लाइव्हची दुहेरी प्रशासन व्यवस्था बंद केली वॉरन हेस्टिंग यांनी। कालावधी आहे 1772 ते 1785। ओके, जर तुम्हाला काही कालावधीमध्ये डाऊट वाटला तर तो तुम्ही स्वतः चेक करू शकता। 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार वॉरन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला। म्हणजे पहिले जे पद होतं ते होतं बंगालचा गव्हर्नर आणि नंतर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला। तर हे कोणत्या ॲक्टनं, तर 1773च्या। बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे। सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्यावेळेस, लक्षात असू द्या, कलकत्त्याचं जे सर्वोच्च न्यायालय होतं ते 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच सुरू करण्यात आलं होतं। कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट करण्यात आलेला होता मित्रांनो। आणि 1773ला जे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं कलकत्ता इथं, त्याचे जे मुख्य न्यायाधीश होते ते सर एलिझा इम्पे होते। हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। वॉरन हेस्टिंगच्या काळात ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्षात असू द्या, पुढे चालून पिट्स इंडिया ॲक्ट जो होता 1784 हा सुद्धा काय केला होता, पारित केलेला होता। म्हणजे आपल्याला दिसत असेल की याच्या काळामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आणि पिट्स इंडिया ॲक्ट सुद्धा पारित झालेला होता। पहिले इंग्रज मराठा युद्ध हे याच्याच काळामध्ये झालेलं होतं वॉरन हेस्टिंगच्या, तर दुसरे म्हैसूर युद्ध हे वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं होतं। कसं लक्षात ठेवा, पहिलं मराठा इंग्रज युद्ध आणि दुसरं म्हैसूर युद्ध, ठीक आहे। तर या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील। त्यानंतर मला महत्त्वाचा गव्हर्नर जनरल वाटला तो म्हणजे लॉर्ड वेलस्ली। आता लॉर्ड वेलस्लीचा कालखंड आहे 1798 ते 1805 मित्रांनो। आता काय म्हटलं आहे की तैनाती फौजेचे धोरण कोण आखलेले होते, तर ते लॉर्ड वेलस्लीनीच आखलेले होते। तैनाती फौजेचा प्रथम स्वीकार निजामाने केला होता। हा प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला आहे, कोण होता की तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता, तर तो निजाम होता 1798 मध्ये। टिपू सुलतान यांनी 1799 मध्ये, दुसरा बाजीराव याने 1802 मध्ये, ठीक आहे। आणि इंग्रज मराठा दुसरे युद्ध हे लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये झालेले होते। ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो। सो तैनाती फौज लॉर्ड वेलस्ली एवढं तरी किमान तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। लॉर्ड हेस्टिंग 1813 ते 1823च्या दरम्यान। ओके, पेंढाऱ्याचा बंदोबस्त करणारा इंग्रज अधिकारी कोण होता, असा प्रश्न जर विचारला तर लॉर्ड हेस्टिंग लक्षात ठेवायचा आहे। वॉरन हेस्टिंगने, वॉरन हेस्टिंग वर आहे, ठीक आहे। मात्र कलेक्टर पद जे निर्माण झालं होतं ते वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं होतं। कलेक्टर पद निर्माण कोणाच्या काळामध्ये झालं होतं, वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये। मात्र लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये पेंढाऱ्याचा बंदोबस्त करण्यात आला होता। इंग्रज नेपाळ युद्ध सुद्धा याच्या काळामध्येच झालेलं होतं। तिसरं इंग्रज मराठा युद्ध हे लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये झालं होतं। म्हणजे तिसरं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड हेस्टिंग, त्यानंतर दुसरं इंग्रज मराठा युद्ध होतं लॉर्ड वेलस्लीच्या काळात आणि पहिलं इंग्रज मराठा युद्ध होतं वॉरन हेस्टिंगच्या काळात। तर असे तीनही युद्ध जे आहे मित्रांनो, हे व्यवस्थित पाठ करून घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग। आता सगळ्यात महत्त्वाचं, बेंटिंग सतीबंदीच्या कायद्यासाठी प्रसिद्ध होता। राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले होते। तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 1829च्या सतीबंदीच्या कायद्याच्या वेळेस राजाराम मोहन रॉय आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी सह्या केलेल्या होत्या, ठीक आहे। ठगांचा बंदोबस्त कोणाच्या काळामध्ये झाला होता, लॉर्ड विल्यम बेंटिंग। ओके, लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये पेंढाऱ्याचा बंदोबस्त झालेला होता, तर ठगांचा बंदोबस्त लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केलेला होता, ठीक आहे। ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता। पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर हे पद होतं,
त्यानंतर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आता बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला, तर हे कोणत्या ॲक्टनं झालं, तर 1833च्या चार्टर ॲक्टनं झालं. मला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट वाटते हा. तुम्हाला विचारलं जाईल की बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला कोणत्या ॲक्टने, 1833च्या. 1829चा सतीबंदी कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्याच काळामध्ये झालेला होता. ठगांचा बंदोबस्त याने केला. कुर्ग संस्थान कोणं खालसा केलं, तर ते लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनीच कुर्ग संस्थान काय केलं होतं, खालसा केलं होतं. त्यानंतर चार्ल्स मेटकॉफ, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 1835 ते 1835च्या काळाच्या दरम्यान आहे, 1 वर्षाचा कालावधी साधारणतः. चार्ल्स मेटकॉफ मित्रांनो, वृत्तपत्र कायदा 1835 द्वारा, लक्षात असू द्या, वृत्तपत्रांवरील बंदी या इंग्रज अधिकाऱ्यांनी उठवली होती. म्हणून भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता आपण कोणाला म्हणतो, चार्ल्स मेटकॉफला म्हणतो. मोस्ट एमपी करायचं आहे. भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणाला म्हटलं जाते, चार्ल्स मेटकॉफ यांना म्हटलं जाते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर आले लॉर्ड डलहौसी. डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग यांच्यावर खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. लॉर्ड डलहौसी यांचा कालावधी आहे 1848 ते 56. यांचा कालावधी पाठ ठेवा. डलहौसीचे विस्तारवादी धोरण होते मित्रांनो. तुम्हाला जर विचारलं की विस्तारवादी धोरण कोणाचे होते, लॉर्ड डलहौसीचे होते. दत्तक विधान नामंजूर, गैर प्रशासन आधारावर याने बरेच संस्थानं खालसा केले होते. त्यामध्ये काही महत्त्वाचे संस्थानं आपण इथं कव्हर करू. तर बघा, दत्तक विधान नामंजूर याद्वारे त्याने खालसा केलेले राज्य कोणते, तर सगळ्यात पहिलं होतं सातारा 1848 मध्ये. नंतर त्याने जैतापूर, संबलपूर 1849. छावणीमध्ये प्रश्न विचारले जातात. उदयपूर 52ला, झाशी 53ला, नागपूर 54ला काय केले होते, खालसा केलेले होते. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर अवध जे खालसा झालं हे गैरप्रशासनाच्या कारणावरून. वरचे जे राज्य खालसा झाले हे झाले दत्तक वारसा नामंजूर या आधारावर. हे झाले गैरप्रशासनाच्या कारणावरून झालेलं कोणतं होतं, अवध. आणखी एक कारण होतं, तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याच्या कारणावरून वऱ्हाड प्रांत म्हणजे आजचा जो विदर्भ आहे हा खालसा करण्यात आलेला होता. लक्षात असू द्या, वऱ्हाड प्रांत खालसा करण्यात आला होता, तैनाती फौजेची वसुली बाकी आहे म्हणून. म्हणजे असे वेगवेगळे कारणं देऊन हा लॉर्ड डलहौसी काय करत होता, संस्थानं खालसा करत होता. म्हणू शकतो संस्थाने तो खालसा करत होता. त्यानंतर 1853ला भारतात रेल्वेची सुरुवात याच्याच काळात झाली. 1853ला तार यंत्र सुरू केले आणि 1854च्या काळात उडसा खलीचा सुद्धा काय झाला होता, शिक्षण विषयक, तो प्रसिद्ध झाला होता. लॉर्ड डलहौसीवर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा आपला व्हाईसराय आहे लॉर्ड कॅनिंग. आता तुम्ही म्हणाल व्हाईसराय काय म्हटलं मी, कारण इथं बघा की 1858चा जो राणीचा जाहीरनामा होता यानुसार काय झालं होतं की भारताचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा व्हाईसराय बनलेला होता. ओके, त्यामुळं पहिला व्हाईसराय कोण बनलेला होता, तो बनलेला होता लॉर्ड कॅनिंग. तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे मित्रांनो, राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858ला कोणी वाचलेला होता अलाहाबाद इथे, तर तो लॉर्ड कॅनिंग यांनीच वाचलेला होता. हा भारताचा पहिला व्हाईसराय होता. त्यानंतर तुम्हाला जर पहिला भारताचा भारतमंत्री विचारला तर तो लॉर्ड स्टॅनले करायचा आहे तुम्हाला. 1857चा उठाव मोडून काढला होता, हा प्रश्न आला होता मागच्या वर्षी कंबाईनमध्ये. आला होता का सांगा मित्रांनो, की 1857च्या उठावाच्या दरम्यान कोण होता व्हाईसराय, तर तो लॉर्ड कॅनिंग होता. ठीक आहे, कारण डलहौसी 56लाच निघून गेलेला होता. त्यानंतर 7 एप्रिल 1860ला भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, जेम्स विल्सन. त्यानंतर बघा 24 जुलै 1860ला पहिला आयकर ॲक्ट करण्यात आला होता. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा लॉर्ड डलहौसीचे, इथं लॉर्ड डलहौसीचे करा. ओके, डलहौसीचे खालसा धोरण रद्द केले त्याने. 1857चा कलकत्ता, मद्रास, मुंबई विद्यापीठाची स्थापना लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्ट ॲक्ट 1861 याच्या काळात झालेला होता आणि त्यानुसार 3 उच्च न्यायालय स्थापन झाले होते. त्याच्यातलं पहिलं उच्च न्यायालय होतं भारतातलं कलकत्ता, दुसरं बॉम्बे आणि तिसरं होतं मद्रास. चौथं उच्च न्यायालय अलाहाबादला होतं मित्रांनो, ते होतं 1866चं. पहिला 4 याचा क्रम विचारला जातो, एक अलाहाबाद लक्षात ठेवा, लिहून घ्या लागेल तर. त्यानंतर लॉर्ड मेकॉलेने तयार केलेला इंडियन पिनल कोड जो होता IPC 1860, ओके, हा कॅनिंगनेच याला काय दिली होती, मान्यता दिलेली होती. आणि भारतीय परिषद कायदा 1861 हा लॉर्ड कॅनिंगच्याच काळामध्ये पारित झालेला होता. सो हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथं फक्त लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण रद्द केले होते, कारण खालसा धोरण जे होते संस्थानाविषयक ते डलहौसीने आणले होते, ते रद्द करण्याचं काम लॉर्ड कॅनिंगने केलं होतं. एवढं लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मला लॉर्ड मेयो हा एक महत्त्वाचा व्हाईसराय वाटला. विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं जाते. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटलं जाते, लॉर्ड मेयोला. याने मेयो कॉलेज अजमेर इथं काढलं होतं. आणि तुम्हाला माहित आहे की पहिली अनियमित जी जनगणना होती 1872ची, ते लॉर्ड मेयोच्याच काळात झाली होती. आणि 1881ला नियमित जी जनगणना झाली होती ती लॉर्ड रिपनच्या काळात झाली होती, आठवत असेल तुम्हाला. आणि खून होऊन मृत्यू होणारा तो एकमेव काय होता, व्हाईसराय होता. ओके, त्याचा खून झालेला होता अंदमान निकोबार या ठिकाणी. त्यानंतर पुढं प्रश्न काय म्हटला आहे, लॉर्ड लिटन.
1877 ते 1880 कालावधी आहे दिलेला. 1 जानेवारी 1877ला त्याने दिल्ली दरबार भरवला होता. राणी व्हिक्टोरियाला, जिचं नाव होतं कैसरे हिंद, ही पदवी दिली. देशी वृत्तपत्राचा कायदा आणला होता यानं, ज्याला व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट म्हटलं जाते 1878. पुढं चालून तो लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये रद्द पण केलेला होता. ठीक आहे. 1878 मध्ये याच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यासाठी त्याने स्ट्रॅची आयोग स्थापन केला होता. मोस्ट टाइम पी करा, लॉर्ड लिटनच्या काळामध्ये कोणता दुष्काळ आयोग स्थापन झाला होता? त्याचं नाव होतं मित्रांनो स्ट्रॅची आयोग. 1878ला शस्त्रबंदी कायदा पण यांनी केला. ठीक आहे. 1879ला वैधानिक सनदी सेवा योजना याने तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल परीक्षेची जी वयोमर्यादा आहे ती त्याने 21 वरून मुद्दामून 19 वर्षे इतकी कमी केली होती. तर असा होता मित्रांनो हा लॉर्ड लिटन. ठीक आहे. काय काय बघितलं? 1 जानेवारी 1877ला दिल्ली दरबार भरवला. राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी पदवी दिली, जिला कैसरे हिंद ही पदवी म्हटलं. देशी वृत्तपत्राचा कायदा केला 1878ला. दुष्काळासाठी त्यानं रिचर्ड स्ट्रॅची आयोग नेमला होता. 1878 मध्ये शस्त्रबंदी कायदा केला. 1879ला वैधानिक सनदी सेवा योजना तयार केली आणि सिव्हिल परीक्षेची वयोमर्यादा 21 वरून त्याने 19 वर्षे इतकी केली. मग आले आपले लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनने लॉर्ड लिटनने लागू केलेला देशी वृत्तपत्राचा कायदा, जो व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट होता, तो रद्द केला 1882 मध्ये. लॉर्ड रिपनच्या काळामध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट करण्यात आला होता 1881 मध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या. 1881 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा यांच्याच काळात झाला होता 1882 मध्ये. म्हणून मित्रांनो भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन यांना म्हटलं जाते. आले आहे प्रश्न. आणि जी नागरी म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षेची जी वयोमर्यादा लिटननं 21 वरून 19 वर्ष केली होती, ती रिपन यांनी पुन्हा 19 वरून 21 वर्षे इतकी केली होती. पद्धतीनं काही चांगले कामं लॉर्ड रिपन यांनी केले होते. नंतर आले मित्रांनो लॉर्ड डफरिन. आणि लॉर्ड डफरिन तुम्हाला माहीत असेल, नाव प्रसिद्ध आहे, कारण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885ला मुंबई इथं जे करण्यात आली होती ती लॉर्ड डफरिनच्या काळामध्येच झाली होती. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ॲलन ह्यूम यांचं मोठं योगदान आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसंबंधित. तर लॉर्ड डफरिन तेव्हा काय होते? लक्षात असू द्या, भारताचे व्हाईसरॉय होते. यांच्याच काळामध्ये, डफरिनच्याच काळामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती 1886 वर्ष दिल्लीला इथं. अध्यक्ष होते चार्ल्स ॲचिसन. ओके, सो हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा मित्रांनो. बाय मिस्टेक जर काही चुकलं असेल तर नक्की तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी करेक्शन करून देईल. लॉर्ड कर्झन 1899 ते 1905. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बंगालची फाळणी करणारा कोण होता? तर तो होता लॉर्ड कर्झन. ओके, त्यानंतर बघा काय म्हटलं आहे, दुष्काळ आयोग याच्या काळामध्ये जो स्थापन झाला होता तो होता मॅकडोनल्ड. आणि स्ट्रॅच आयोग म्हटलं तर लिटन. आणि मॅकडोनल्ड हा दुष्काळ आयोग आला तर तो घ्यायचा लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. रेल्वेचा सर्वाधिक विकास आणि सर्वाधिक रेल्वेची निर्मिती हे लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाली होती. एक समिती होती थॉमस रॉबर्टसन. ठीक आहे, तर ते रेल्वे संबंधित लक्षात ठेवा. थॉमस रॅले आयोग 1902 मध्ये याच्याच काळामध्ये करण्यात आला होता. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाला होता. पोलीस सुधारणा संबंधित त्याने एक आयोग स्थापन केला होता, तो होता सर अँड्रू फेजर. ओके, जोड्या लावणीत विचारलं जाते. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905ला बंगालची फाळणी केली. म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस भारतभर शोक दिवस म्हणून काय करण्यात आला होता? साजरा करण्यात आला होता हा कंबाईनमध्ये प्रश्न. तर असे प्रश्न येतात मित्रांनो. पहिला सहकारी पतसंस्था 1904. आता हा पाठ ठेवा, याच्यावर 100% सांगतो प्रश्न येणार आहे. कारण आपल्या भारतामध्ये नवे राष्ट्रीय सहकार धोरण राबवण्यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. जर तुम्ही आपला करंटचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला माहीत असेल की सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या इथं तयार करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे. मग तुम्हाला जुनच विचारलं जाते की पहिला सहकारी संस्था कायदा 1904चा लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाला होता. लॉर्ड कर्झन मोस्ट टाइम करा. आणि प्राचीन स्मारकांचा कायदा हा सुद्धा 1904चा होता. तर ही होती माहिती लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल. व्यवस्थित पाठ करून घ्या. आणि दुष्काळ आयोग आहे लॉर्ड मॅकडोनल्ड, हा पण पाठ ठेवा. स्ट्रॅचिक आयोग म्हटला तर लिटनच्या काळामध्ये. मग आले मित्रांनो लॉर्ड मिंटो दुसरा 1905 ते 10 मध्ये. याच्या काळामध्ये 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. ओके, 1907ला सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये फूट पडलेली होती. आणि ठीक आहे, इथे 1919 नका करू, इथं करा 1909. ओके, 1909ला मोर्ले मिंटो कायदा झालेला होता. तर मॉन्टेगू चेम्स्फोर्ड जर आला मित्रांनो, मॉन्टेगू चेम्स्फोर्ड, तर तो 1919चा आहे. ओके, सो करेक्शन. 1909ला मोर्ले मिंटो कायदा आणि 1919ला मॉन्टेगू चेम्स्फोर्ड कायदा. क्लिअर ठेवा. त्यानंतर आहे लॉर्ड हार्डिंग दुसरा. मला माहीत आहे आपल्या भारतामध्ये दिल्ली दरबार जो 1911चा भरवण्यात आला होता. एक दिल्ली दरबार आपण लिटनच्या काळात बघितला. राणीला, इंग्लंडच्या राणीला कैसरे हिंद हा किताब देण्यात आला होता. हा दिल्ली दरबार 1911चा आहे. आणि लॉर्ड हार्डिंग दुसरा, पहिला नाही, लॉर्ड हार्डिंग दुसरा. आणि याच्याच काळात बंगालची फाळणी यानं रद्द केली आणि भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेण्याचा निर्णय यानेच घेतलेला होता, लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी.
ओके, पंचम जॉर्ज आले होते, तुम्हाला माहीत आहे 1911ला. आणि हार्डिंग्जवर बॉम्ब हल्ला 1912मध्ये याच्याच काळामध्ये झाला होता. त्या संबंधित व्यक्ती होते संबंधित व्यक्ती होते मित्रांनो रासबिहारी बोस. इथे रासबिहारी बोस करा. ओके, रासबिहारी बोस होते. त्याच्यानंतर होते वसंत कुमार बिश्वास आणि अवध बिहारी. हे हार्डिंग्जवर बॉम्ब हल्ला संबंधित होते. ओके, सो क्लिअर ठेवा मित्रांनो. त्यानंतर लॉर्ड चेम्सफोर्ड 1916 ते 1921. लखनौ करार याच्याच काळामध्ये झाला होता. मवाळ एकत्र आले, काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात करार झाला होता 1916ला. सुरतमध्ये फूट पडली होती, लखनौमध्ये एकत्र आले होते. त्यानंतर 17ला मॉन्टेग्यूची घोषणा झाली होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. ते बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला 1919चा. मोर्ले मिंटो मी 1909चा सांगितला. ठीक आहे. रौलेट कायदा आला होता 1919चा. नो अपील, नो वकील, नो दलील असा कायदा होता तो, ज्याला काळा कायदा म्हटला होता महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. त्यानंतर बघा 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड पण झालेला होता मित्रांनो. त्यानंतर लॉर्ड रिडिंग आला मित्रांनो. याच्या काळामध्ये रौलेट कायदा रद्द झाला आणि स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. आता हे महत्त्वाचं काय, 100 वर्ष झाले, बरोबर. 2023मध्ये किती वर्ष झाले, 100 वर्ष. तर पाठच ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, की अध्यक्ष कोण होते मग स्वराज्य पक्षाचे, CR दास म्हणजे चित्तरंजन दास, आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि 1925चा जो काकोरी कट झाला होता ट्रेन संबंधित, तुम्हाला माहीत आहे, तो लॉर्ड रिडिंगच्या काळात झाला होता. अलीकडेच लक्षात घ्या, काकोरी कटाचं नाव बदलून काकोरी कृती म्हणजेच काकोरी ॲक्शन असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला करंट अफेअरही सांगत नेतो, तुम्हाला इतिहासही सांगत नेतो. फक्त महत्त्वाचं एक मित्रांनो, की लेक्चर तुम्ही केअरफुली करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असला तर नक्की मला तसं कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. लॉर्ड लिनलिथगो 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार 37मध्ये याच्या काळात निवडणुका पार पडल्या होत्या. ओके. 1939मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि 1940ला लिनलिथगो यांनी ऑगस्ट घोषणासुद्धा दिली होती, ऑगस्ट ऑफरसुद्धा दिलेली होती. लॉर्ड माउंटबॅटन 1947 ते 48 ब्रिटिशकालीन भारताचे शेवटचे व्हाईसराय होते मित्रांनो हे, आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले होते. ओके. 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना यांनी घोषित केली होती आणि यानुसारच 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र एक पॉईंट लक्षात घ्या, सी राजगोपालचारी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर ते होते सी राजगोपालचारी. ओके, लक्षात घ्या. तसं जर हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारले तर लॉर्ड माउंटबॅटन, पण ते भारतीय नव्हते, म्हणून पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं तर सी राजगोपालचारी घ्यायचे, आणि शेवटचे कोण होते तर ते सी राजगोपालचारीच होते. सो अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न इथं लक्षात ठेवायचे आहे. थोडं मी फास्ट सांगितलेलं आहे मुद्दामच, आपल्या महत्त्वाच्या गोष्टी लवकर मला तुम्हाला परीक्षा येईपर्यंत कव्हर करून द्यायच्या आहे. करंट अफेअर तर घेणारच आहे रेग्युलरली, परंतु असे सब्जेक्ट पण कव्हर करू. फक्त तुम्ही मला सजेस्ट करा खाली कमेंट बॉक्समध्ये कोणते लेक्चर आणायचे. उशिरा होईल परंतु मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, इफ एनी कन्फ्युजन प्लीज चेक इट. जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर चेक करत चला. हे मी याच्यासाठी टाकत असतो, मार्क इम्पॉर्टंट आहे, कदाचित माझ्याकडून काही चूक होऊ शकते, तर त्यासाठी तुम्ही हे चेक करून घेत चला. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.